बोरिवली पश्चिमेत झालेल्या एका वादात तिघांचा भर रस्त्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येते। शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये जुन्या वादातून या आठवड्यात रविवारी भांडण झालं आणि यातच तिघांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे। नेमकं हे प्रकरण काय, याविषयी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया। बोरिवली पश्चिमेतील गणपत पाटील नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या राम नवल गुप्ता आणि हमीद नसरुद्दीन शेख या कुटुंबामध्ये 2022 साली किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं। यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरुद्ध परस्पर तक्रारी दाखल केल्या होत्या, असं पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितलं। यानंतर सुद्धा अनेकदा या कुटुंबांमध्ये किरकोळ कारणांवरून भांडणं होत होती। मात्र रविवारी दुपारी झालेला वाद हा 3 जणांच्या हत्येचं कारण ठरला। रविवारी दुपारी 4:30 वाजता शेख हे गुप्ता यांच्या मालकीच्या असलेल्या नारळ पाण्याच्या स्टॉलवर गेले होते। दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। गुप्ता यांनी त्यांची 3ही मुलं अमर, अरविंद आणि अमित यांना फोन केल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला। शेख यांनी त्यांची मुलं अरमान आणि हसन यांना सुद्धा घटनास्थळी बोलवलं। या 7 जणांनी काठ्या आणि चाकूंनी एकमेकांवर हल्ला केला। या भांडणात गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद आणि शेख यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर उर्वरित जण हे गंभीर जखमी झाले असून हे सगळं पाहत असलेल्या रहिवाशांनी MIB कॉलनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली होती। पोलिसांनी सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे या तिघांना मृत घोषित करण्यात आलं। त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आलेत। दरम्यान पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया। MHB पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपत पाटील नगर जे आहे त्या ठिकाणी राम नवल गुप्ता जे आहे त्यांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे। तर त्यांच्यामध्ये आणि हरुण शेख यांच्यामध्ये 2022 मध्ये एक क्रॉस गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यात 2 वर्षापासून थोडे वाद होते। काल स्टॉलवरती गुप्ता यांच्या हरुण शेख हा गेल्यानंतर तिथं त्यांच्यात वाद झाले आणि तिथून त्यांचे भांडण सुरू झालं। दोघांनी आपल्या मुलांना बोलवून घेतलं, त्यामुळं तिथले जे नारळाचे हे होते कोयता, चाकू, त्यातूनच त्यांची मारामारी झाली आणि त्यामध्ये रामनवल गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाले। तर यापैकी हरुण शेख हे मयत झालेले आहेत। उर्वरित जी 2 मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दोन्ही बाजूचे एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा जो आहे त्यांना आपण अटक केलेला आहे। तर असा आरोप केले जात आहे की जे शेख आहेत ते पहिल्यापासून क्रिमिनल आहेत, ते तडीपार पण होतं, त्यांच्या आधी पण त्यांच्या विरोधात अनेक तक्रार आहेत, तरी पोलीस त्यांच्याकडे लक्ष देत नाही। यापूर्वी 3 गुन्हे शेखवरती होते। 2021चा आहे, 22चा, 23चा। 22चा गुन्हा तर ह्या 2 फॅमिलीमध्ये झाला होता आणि इतर 2 गुन्हे ते तिथंच झालेले आणि 1 वर्ष तो तडीपार देखील यामध्ये होता, 23 ते 24 या काळामध्ये। या प्रकरणामध्ये किती आरोपी अजून आहे आणि यामध्ये दोन्ही बाजूचे फिर्यादींनी जे जबाबात सांगितले आहे ते मयत आणि त्यांची मुलंच आहेत। त्यामध्ये 2 ताब्यात आहेत आणि 2 ताब्यात, 1 अटक आहे आणि 1 ज्युव्हेनाइल बोर्ड पुढे त्यांना हजर केलं जाईल। किती लोक घायल आहेत? 2 जण घायल आहेत त्याच्यात। दरम्यान बोरिवलीमध्ये भर रस्त्यात झालेला हा धक्कादायक प्रकार पाहून आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी आता नेमकी पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।